So we will be using the TCON register, no doubt. For controlling, TCON register is used for controlling external interrupts. TCON register is used for controlling the external interrupts. Not the complete TCON register, but lower 4 bits of the TCON register. They are used for controlling the external interrupts. That is the meaning. So we have discussed about INT 0, that is the first interrupt, and INT 1. These are the external interrupts. Three, 4, 5. These are the internal interrupts. One is from timer 0 interrupt, timer 1 interrupt, and serial communication interrupt. That is TI or RI. These three interrupts are internal. हे तर लक्षात आलं. आता ह्या ज्या internal interrupts आहेत, these internal interrupts, why they are called as internal interrupts? Because timer 0 and timer 1, both the timers are within the microcontroller. They are inside the microcontroller. Serial communication port, SBUF register, SCON register, PCON register, all these registers are within the microcontroller. They are inside the microcontroller. That's why these three interrupts, they are called as internal interrupts. So you don't have any pins for this. External interrupt कसं बाहेर नाही येणार आहे, त्याच्यामुळे त्याला पिन दिलेले आहेत 2. बरोबर आहे का? पोर्ट 3 आता मी सांगितलं, पोर्ट 3.4, 3.5 ह्याच्या 2 पिन्स आहेत, त्या ह्याच्यासाठीच दिलेले आहेत तुम्हाला बाहेरनं त्याला सिग्नल देण्यासाठी मायक्रोकंट्रोलर. म्हणून तर त्याला आपण एक्सटर्नल इंटरप्ट म्हणतो. परंतु ज्या इंटरनल इंटरप्ट्स आहेत त्याला पिन द्यायची आवश्यकताच नाहीत ना, कारण त्यातनं आतमध्येच जनरेट होणार आहेत. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्या मायक्रो कंट्रोलरला देऊ शकतो त्या इंटरप्ट्स. ओके, ओनली द थिंग इज यू हॅव टू इनिशियलाइज दोज इंटरप्ट्स, यू हॅव टू ऍक्टिव्हेट दोज इंटरप्ट्स. अनलेस and until you activate those interrupts are not going to occur. ऍक्टिव्हेटचा अर्थ काय? मागच्या वेळेस मी सांगितलं की जर मी डोअरबेल आतनच बंद करून ठेवलेली असेल तर बाहेरनं किती जरी त्याने डोअरबेल वाजवली तरी काय उपयोग नाही, वाजणारच नाही. का वाजणार नाही? कारण आतनच मी बंद ठेवलेली डोअरबेल. तर इंटरप्ट ऍक्सेप्ट करायची का नाही हे माझ्या हातात आहे. मी आतनच बटन बंद करून ठेवलं तर इंटरप्ट येऊ शकत नाही, जरी आली तरी मी घेणारच नाही किंवा बघणारच नाही त्या इंटरप्टकडे. ठीक आहे. आणि जर आतलं बटन ऑन ठेवलं असेल तरच मग डोअरबेल वाजेल आणि मला इंटरप्ट मिळू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. करेक्ट? ओके. सो विल सी मागच्या वेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला की ज्या इंटरप्ट्स आहेत त्यांना व्हेक्टर ऍड्रेसेस असतात. व्हेक्टर ऍड्रेसेसचा अर्थ काय? तर ज्यावेळेस INT 0 इंटरप्ट येईल त्यावेळेस मायक्रो कंट्रोलर कुठं जाईल? इंटरप्ट आल्या आल्या एका ठराविक ऍड्रेसला तो जातो, उडी मारतो, डायरेक्ट जम्प करतो या ऍड्रेसला. ठीक आहे. तो ऍड्रेस कोणता आहे तो आपण बघू.
तसंच दुसरी एखादी इंटरप्ट आली INT1, तर त्यासाठी वेगळा ऍड्रेस आहे. त्या ऍड्रेसला मायक्रो कंट्रोलर डायरेक्टली जम्प करतो या ऍड्रेसला. तर कुठलीही इंटरप्ट आली, T0 असू द्या, T1 असू द्या, टायमर 1 ची इंटरप्ट असू द्या, किंवा सिरियल कम्युनिकेशनची RI और TI असू द्या, कुठलीही इंटरप्ट आली की एक ठराविक त्याला ऍड्रेस दिलेला आहे, 16 बिट ऍड्रेस. त्या ऍड्रेसला मायक्रो कंट्रोलर डायरेक्टली जम्प करतो. त्याला एवढंच माहिती की ही इंटरप्ट आली की आपण डायरेक्टली या ऍड्रेसला जायचं. ठीक आहे. हा का कोणता ऍड्रेस आहे हा? तर हा रॉम मेमरी ऍड्रेस आहे. कुठला? रॉम मेमरी ऍड्रेस. आपल्याला माहिती मायक्रो कंट्रोलर कडे रॉम मेमरी आहे किती? 4 किलोबाईट. 8051 च्या बाबतीत बोलतोय. इन केस ऑफ 8051 there is 4 kilobyte ROM. Okay, so this is some one of the address of the 4 kilobyte. 4000 बाइट्स पैकी हा एक ऍड्रेस आहे, एक बाईट ऍड्रेस आहे. ठीक आहे. 16 बिट ऍड्रेस आहे हा. 4 किलोबाईट मेमरी, याचा अर्थ काय? त्याच्याकडे 4000 बाईट ऍड्रेसेस आहेत. 4000 ऍड्रेसेस आहेत त्याच्याकडे मायक्रो कंट्रोलरकडे. ठीक आहे. त्याची मेमरी किती ऍड्रेसची? 4000 ऍड्रेसेसची. त्यातला एक ऍड्रेस हा आहे, दुसरा ऍड्रेस हा आहे, हा एक ऍड्रेस आहे आणि हा एक ऍड्रेस. येतं लक्षात? तर हे जे ऍड्रेसेस आहेत यांना नाव दिलेलं आहे व्हेक्टर ऍड्रेसेस. दे आर कॉल्ड एज व्हेक्टर ऍड्रेसेस. So multiple choice question may be there, that what is the vector address of INT1 interrupt 1, what is the vector address of timer 0 interrupt, what is the vector address of serial communication interrupt. So you will have to remember those addresses. So what are those addresses? That I will tell you. 1 minute. INT0 जो आहे त्याचा ऍड्रेस आहे 0003. एक्झॅक्ट. दुसरा जो ऍड्रेस आहे 000B INT1 चा. त्यानंतर सॉरी नाही, 000B टायमर 0 चा आहे. INT1 चा 0013. टायमर 1 चा 001B. आणि RITI चा 0023. ठीक आहे. तर लक्षात ठेवायला सोपं आहे. 0003 म्हणजे INT0. याला फक्त 1 ऍड केला, 0013 केलं की INT1 झाला. येतं लक्षात? 000B टायमर 0 झाला, त्याला 1 ऍड केला 001B की टायमर 1 झाला, आणि 13 च्या पुढे 23 केलं की सिरियल कम्युनिकेशन इंटरप्ट. सो ऑल दीज आर द व्हेक्टर ऍड्रेसेस. What are vector addresses? Vector addresses are the addresses in the ROM memory where the microcontroller is going to jump whenever an interrupt occurs. Whenever an interrupt occurs, the microcontroller is going to jump to a particular address in the ROM memory. Which address? That depends upon which interrupt occurs.
जी इंटरप्ट आली त्याच्या करस्पॉन्डिंग जो ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसला मायक्रो कंट्रोलर तुमचा जम्प करेल, असा त्याचा अर्थ. येते लक्षात? तर आपल्याला दिसतं इथं पहिल्यांदा 0003 येणार सगळ्यात पहिला, त्याच्यानंतर कुठला येणार, 1 नंबरला हा येणार, 2 नंबरला हा येणार 000B हेक्साडेसिमल सिस्टीम, 3 नंबरला हा येणार 0013. तर आपल्याला माहिती 000F नंतर 10 येतो, त्यामुळे 0B अगोदर येणार, नंतर 13 नंतर येणार, त्याच्यानंतर 1B येणार आणि शेवटला 23 येणार. तर 0003 आणि 000B या दोघांमध्ये किती बाईटचा डिफरन्स ठेवला तिने, किती ऍड्रेसेस मध्ये जातात, कॅन यू टेल? 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ए किती बाईट्स झाल्या, 8. बरोबर आहे, 3 पासून चालू केलं आणि ए पर्यंत मोजलं आपण. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंतर ए येतं आणि पुढचा ऍड्रेस आला बी 000B. म्हणजे मध्ये ह्या दोन ऍड्रेसेसच्या मध्ये किती बाईट्स आहे, फक्त 8च बाईट्स आहे. ठीक आहे, तर 8 बाईट मध्ये तुम्ही काही प्रोग्राम लिहू शकत नाही कुठला इंटरप्टचा, कारण इंटरप्टचे प्रोग्राम सुद्धा मोठे असू शकतात, 100 बाईटचे, 200 बाईटचे. मग काय करायचं, मग प्रोग्राम कसा लिहायचा? तर आपण काय करतो, या ऍड्रेसला एक लॉंग जम्प देतो, लॉंग जम्प. म्हणजे या ऍड्रेसवरनं आपण एक मेमरीच्या ठराविक एका ऍड्रेसला परत जम्प करतो, म्हणजे डबल जम्पिंग झालं. पहिल्यांदा मायक्रो कंट्रोलर जम्प घेतो वेक्टर ऍड्रेसला आणि आपण परत तिथं एक इन्स्ट्रक्शन लिहितो, इथनं जम्प कर जिथं माझं मी प्रोग्राम लिहिलेला या इंटरप्टसाठी, त्या ऍड्रेसला तू डायरेक्टली जम्प कर, असं आपण सांगतो. येते लक्षात? तर त्याला आपण म्हणतात लॉंग जम्प. So you can write a instruction here at that address, vector address, that you jump from, take a long jump from this address to the address where I have written my interrupt program, interrupt service program. प्रत्येक इंटरप्ट साठी आपण काही ना काही प्रोग्राम लिहिणार आहे. ज्या इंटरप्ट वापरल्यात, समजा मी INT 0 वापरलेली, टायमर 0 वापरलेली, सिरियल कम्युनिकेशनची इंटरप्ट वापरलेली, तर या तिन्ही इंटरप्ट साठी मी 3 वेगवेगळे प्रोग्राम 3 वेगवेगळ्या मेमरी ऍड्रेसेसला लिहून ठेवणार आहे. ठीक आहे, एकाचा प्रोग्राम दुसऱ्याच्या प्रोग्राम मध्ये मिक्स नाही झाला पाहिजे कसल्याही प्रकारे. तिन्ही प्रोग्राम सेपरेटली आपण वेगवेगळ्या मेमरी ब्लॉक मध्ये आपण लिहून ठेवलेले. येते लक्षात? फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर रॉम मेमरी. पहिल्या इंटरप्टचा प्रोग्राम मी इथे लिहून ठेवला. समजा हा ऍड्रेस आपण असं गृहीत धरू, 0000 स्टार्टिंग ऍड्रेस आहे रॉमचा आणि एंडिंग ऍड्रेस काय 07FF, सॉरी 0FFF. दिस इज 4 किलोबाइट. समजा मी असं लिहिलं की 2000 पासून, सॉरी 2000 नाही, 0500 पासून 0600 पर्यंत मी INT 0 साठी प्रोग्राम लिहून ठेवले. त्यानंतर दुसरा मेमरी ब्लॉक, हा मेमरी ब्लॉक वेगळा, हा मेमरी ब्लॉक वेगळा, हा समजा 0900 0A00 या रेंज मध्ये मी दुसरा इंटरप्ट प्रोग्राम लिहून ठेवला, टायमर 1चा, असं गृहीत धरा. याचा अर्थ प्रत्येक इंटरप्टचा प्रोग्राम मी वेगवेगळ्या ब्लॉक ऑफ मेमरी मध्ये लिहून ठेवलेला. ठीक आहे, तर त्या मेमरीचा ब्लॉकचा स्टार्ट कुठे, तो आपला लॉंग जम्प ऍड्रेस राहणार, तो आपला लॉंग जम्प ऍड्रेस राहणार की तो प्रोग्राम कुठे स्टार्ट होतो. तो स्टार्टिंग ऍड्रेस आपण फक्त द्यायचा कंट्रोलरला. कुठे द्यायचा? वेक्टर ऍड्रेसला द्यायचा. त्यासाठी एक इन्स्ट्रक्शन लिहावं लागतं आपल्याला, लॉंग जम्प.
take a jump from this address to that particular address where I have written my start address of my interrupt service routine or interrupt program routine. ओके, तर हा कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये, ह्याला इंटरप्ट कन्सेप्ट म्हणतो आपण. कुणाला काही शंका असेल तर विचारा. गुटखिंडी आहे का शंका काही? नाही. कळतंय व्यवस्थित? हो. आता पिरियड आहे का तुमचा 12ला? नाही सर, आज काही नाही. नाही ना? नाही. त्यामुळे म्हटलं 12 वाजून गेले ना, त्यामुळे विचारलं. बर, तर मी एक इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला इंटरप्ट साठी. पुढच्या वेळेस आपण इंटरप्ट मध्ये कुठले रजिस्टर्स SFRs वापरले, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स वापरले जातात, कोणत्या कोणत्या बिट्स असतात त्याच्यामध्ये, त्याचा आपण अभ्यास करणार आहे. येते लक्षात? आणि ते झालं की मग आपलं हार्डवेअर पार्ट सगळा संपला मायक्रो कंट्रोलरचा. मायक्रो कंट्रोलर आपण कसा स्टडी केलेला आहे? स्टार्टिंग विथ, कुठून स्टार्ट केला आपण? ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कंट्रोलर, सिंपल ब्लॉक डायग्राम, त्यानंतर इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ द मायक्रो कंट्रोलर, पूर्ण डिटेल्स आपण त्याला आर्किटेक्चर म्हटलं आपण, आर्किटेक्चर ऑफ द मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर मग पोर्ट्स, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 सगळे पोर्ट्स घेतले आपण. त्यानंतर टायमर्स, टायमर 0, टायमर 1, त्याच्यामधले कोणते कोणते SFRs, कोणते कोणते मोड्स, टायमर मोड्स, ते स्टडी केलं आपण. त्यानंतर आता सिरियल कम्युनिकेशन कम्प्लीट केलं आपण. सिरियल कम्युनिकेशन मध्ये कोणते कोणते SFRs, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स येतात, त्यांची बिट वाईज सगळं आपण बघितलं. आणि आता शेवटचा पार्ट चाललेला आहे तो आपला इंटरप्ट चाललेला आहे. हे झालं की आपला हार्डवेअर पार्ट संपला. तिथनं पुढे मग राहिलेले 2 चॅप्टर जे आहेत ते पूर्णपणे सॉफ्टवेअरवर असणार आहे. ठीक आहे, पण त्यासाठी आपल्याला हार्डवेअर माहित असलं पाहिजे, कारण ते हार्डवेअर आपण वापरणार आहे. त्याच्यासाठी आपण सॉफ्टवेअर लिहिणार आहे. आपण जे स्टडी केलेलं हार्डवेअर आहे त्याच्यासाठी आपण सॉफ्टवेअर लिहिणार आहे. त्याच्यामुळे हार्डवेअर काय आहे, त्याला कंट्रोलिंग रजिस्टर्स कोणते कोणते, हे सगळं डिटेल आपल्याला माहित असेल तरच आपण प्रोग्राम लिहू शकतो ना. बरोबर आहे का? मला जर एखाद्या डॉक्टरला जर ऑपरेशन करायचं असेल पेशंटचं, तर त्या बॉडीचं पूर्ण स्ट्रक्चर त्यानं अगोदर स्टडी केलेलं पाहिजे ना. या बॉडीमध्ये काय काय असतं, कोणते पार्ट्स असतात, कुठले पार्ट कुठं असतं, बरोबर, हे सगळं माहित असेल. त्याला अनाटॉमी सगळी जर माहित असेल, बॉडीची फिजिकल सगळं माहित असेल की कुठला पार्ट कुठं असतो, किती डेप्थला असतो, किती मोठा आकाराचा असतो, त्याचं फंक्शन काय, हे सगळं इंटरनल जोपर्यंत तुम्हाला माहित होत नाही हार्डवेअर, त्याला आपण हार्डवेअर म्हणतो. आतल्या ऑर्गन्स जोपर्यंत बॉडीचे आपल्याला माहित होत नाहीत टोटली सगळे, तोपर्यंत आपण ऑपरेशन करू शकतो का पेशंटचं? डॉक्टर सुद्धा करू शकत नाही ऑपरेशन. त्याला अगोदर सगळी आतली माहिती पाहिजे सगळी, तरच तो आतलं ऑपरेशन चालू करू शकतो, त्याशिवाय नाही. तसंच प्रोग्रॅमरचं आहे. जोपर्यंत तुम्हाला इंटरनल सगळं त्याचं आर्किटेक्चर माहित होत नाही, कोणते रजिस्टर्स आहेत, कुठला रजिस्टर कशासाठी वापरलेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या बिट्स आहेत, कोणत्या बिटचा काय उपयोग आहे, हे सगळं डिटेल जोपर्यंत तुम्हाला माहित होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रोग्रॅमिंग लिहू शकत नाही, प्रोग्रॅमिंग करू शकत नाही. तर हे सगळं तुम्हाला अगोदर माहित असलं पाहिजे. हे माहित असेल तरच तुम्ही प्रोग्राम लिहू शकता एफिशियंटली, अदरवाइज नॉट. ओके, so I will end here, and on the Saturday again we will see the rest of the part of the interrupt. त्यावेळेस आपण इंटरप्ट संपवू आणि आपलं सॉफ्टवेअर कडे स्विच ओव्हर होईल. ठीक आहे.
तर तुम्हाला लॉग आउट व्हायचं असेल तर होऊ शकता तुम्ही.